प्रवीणदादा रणबागोल युवा फाउंडेशन यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना पॅड वाटप करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्या प्रशालेमध्ये माननीय श्री प्रवीणदादा रणबागोल साहेब यांचं आगमन आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे काही सहकारी आहेत यांचंही या ठिकाणी आगमन झालेले. सर्वप्रथम या सर्वांचं 3 टाळ्या वाजवून या ठिकाणी सत्कार स्वागत करायचे. विद्यार्थी मित्रांनो, हा या ठिकाणी जो आपला कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाचा हेतू उद्देश जो आहे तो म्हणजे आपला हा ग्रामीण भाग आहे. आपण सगळे खेड्यापाड्यात राहणारे लोक आहोत आणि सर्रास आपले जे काही आई वडील हे जे आहेत ते कष्टकरी आहेत, सगळे गरीब आहेत. या कष्टकरी गरीब पाल्यांना थोडीफार मदत व्हावी, कारण विद्यार्थी मित्रांनो आता परीक्षेचं सीझन आहे. सीझन कशाचं आहे? परीक्षेचं आहे. तर या परीक्षेच्या सीझन मध्ये गरीब आई वडिलांना थोडंसं हातभार लागावं तिथे माननीय श्री प्रवीणदादा रणबागोल जे युवा मंच, या युवा मंचाच्या वतीने माननीय श्री प्रवीणदादा रणबागोल यांच्याकडून हा पॅड प्रत्येक विद्यार्थ्याला पॅड म्हणून भेटवस्तू या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी 3 टाळ्यांनी स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, ते आज आपल्या प्रशालेमध्ये आले, आपल्या गावाची किंवा आपल्या प्रशालेची त्यांनी निवड केली, त्याबद्दल प्रशालेच्या वतीने मी त्यांचा सर्वप्रथम आभार मानतो. आणि प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री शिंदे सर यांना विनंती करतो की माननीय श्री प्रवीणदादा रणबागोल साहेबांचं या ठिकाणी भेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. इकडे पाहा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रवीणदादा रणबागोल यांचं प्रशालेच्या वतीने सत्कार झालेला आहे. त्याचबरोबर प्रवीणदादा सोबत या ठिकाणी त्यांचे सहकारी बरेचसे आलेले आहेत. आणि विषय म्हणजे हा कार्यक्रम या ठिकाणी अचानक असा ठरल्यामुळे त्यांचं या ठिकाणी हार तुरा देऊन या ठिकाणी सत्कार करू शकत नाहीत, परंतु प्रशालेच्या वतीने या सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनाने मी सत्कार करतो. त्यांनी हा सत्कार स्वीकारावा अशी मी विनंती करतो.
विद्यार्थी मित्रांनो, कालच आपल्या याच ठिकाणी एक कार्यक्रम झाला होता, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला होता। आणि त्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये जे आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी होते, 4-5 विद्यार्थी होते, जे आज गव्हर्नमेंट जॉब वरती ते गेलेले आहेत, जॉब मिळवलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा सत्कार होता। आणि त्यापैकी माने कृष्णा किसन हा या गावातील कैकाडी समाजाचा विद्यार्थी, तर तो सुद्धा रायगड या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्याची काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे। काल तोही या ठिकाणी उपस्थित नव्हता, त्याचे आजोबा आणि त्याचे काका या ठिकाणी सत्कारासाठी उपस्थित होते। तर आज या ठिकाणी त्याच विद्यार्थ्याची आजी या ठिकाणी उपस्थित आहे। तर या आजींचा, त्या विद्यार्थ्याच्या वतीने आजींचा या ठिकाणी माननीय श्री प्रवीण दादा रणबागुल युवा मंचातर्फे स्वतः या ठिकाणी प्रवीण दादा या आजींचा सत्कार करणार आहेत। इकडे पाहतो मग बसा तिथं। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर माननीय श्री प्रवीण दादा यांना मी विनंती करतो की आमचे जे काही छोटे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावं
अशी मी त्यांना विनंती करतो. आज हडोगरी या ठिकाणी आपल्या भगवंत विद्यालय हडोगरी या विद्यालयामध्ये आम्ही सर्वजण आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने आमच्या हडोगरी गावातच नाही तर संपूर्ण गावामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत शाळेमध्ये जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पॅड वाटपाचं काम आम्ही करत आहोत. पॅड खूप काही मोठी वस्तू नाही किंवा घेण्यासाठी जास्त पैसे लागत नाही, परंतु एक आपल्या ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सध्या परीक्षेचा कालावधी आहे आणि तुमच्या आमच्यातील बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांना दोन पॅड घेण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो. पॅड घ्यायचं म्हणलं तरी सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी कठीण परिस्थिती आहे. कारण संपूर्ण ग्रामीण भाग जर आपण बघितला तर आपण सर्वजण शेतकऱ्याची शेतमजुराची कष्टकऱ्याची मुलं आहोत आणि या मुलापर्यंत काहीतरी एक समाजाचं देणं आपल्याला लागतं आणि ते देणं लागण्याच्या उद्देशाने एक फूल नाही परंतु फुलाची ताकली म्हणून त्या ठिकाणी या विद्यार्थ्याला आम्ही संपूर्ण भूमपरडा भाषेमध्ये या ठिकाणी पॅडचं वाटप करत आहोत. या पॅडची एक छोटीशी भेट, एक पॅड जर वाटलं तर मला वाटतं 5वीचा जर विद्यार्थी असला तर त्याला 10वीपर्यंत हे पॅड नक्कीच व्यवस्थित वापरलं तर वापरते अशा प्रकारची त्याची क्वालिटी आहे. यामागचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य घटकातील गोरगरीब घरातील या ठिकाणी मुलं शिकली पाहिजेत, त्यांना कुठेतरी स्फूर्ती भेटली पाहिजे, कुठेतरी प्रेरणा भेटली पाहिजे, याच उद्देशातून आजचं हे पॅडचं वाटप आहे. तसंच या ठिकाणी आज शनिवार आहे, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्याला 2 वाजता सुट्टी असते, परंतु आम्ही तुमचा अर्धा तास सर्व शिक्षकांसह सगळ्यांचा घेतला त्याबद्दल मी एक वेळेस दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम वाटपाचा तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण लगेच करून घेऊ. तुम्ही या ठिकाणी आम्हाला वेळ काढून सर्वजण थांबला. तुमचा मला माहिती आहे सुट्टीचा दिवस आहे, खूप अमूल्य वेळ आहे तुमच्या सर्व स्टाफचा आहे, मुलांचा आहे, त्या वेळात वेळ काढून सर्वजण थांबला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही कार्यक्रम विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फक्त 2 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने नैत्री लोमटे ही विद्यार्थिनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे. रणबागुल दादा आपल्या शाळेत आले, मला खूप बरं वाटलं. त्यांनी आपल्या ग्रामीण भागातल्या छोट्या मोठ्या विद्यार्थ्यांना पॅड बक्षीस दिले. काही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती इतकी बेकार आहे की त्यांना पॅड बी घ्यायला काय पैसे नसतात. त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त तर विद्यार्थी मित्रांनो आता यानंतर प्रत्यक्ष या भेटवस्तूचं या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दादांच्या हस्ते वितरण होईल. द्या तुम्ही द्या इकडे बघा.
इकडे मग एकदा असं व्यवस्थित धरायचं जिथे कार्यक्रम चालतोय तिथं असं दाखवायचं. लाही भैया जरा हात वर ज्ञान किती जरा हात लाही होईल का मागं बसलेलं वरी धरा की का वरी धरा का सगळे इथं घेतले असते सगळे ग्राउंड मध्ये घेतले ग्राउंड मध्ये घे. एक मिनिट फोटो घरी जायला असं आहे का ते बारक्यांचं काय बोलू आम्हाला काय आतवर करा रे यार दिसायला त्याला 5 पत्रिका आरक्षण आहे का तिला का महाराष्ट्राचा माणूस काय म्हणत 5% त्याला दिसलं बसलं टेन्शन घेऊन मला सगळी पाहिजे आरक्षण गट्टा काय मारे दिखे लगे आरक्षण या ठिकाणी माननीय श्री प्रवीणदादा यांनी त्यांच्या युवा मंचतर्फे हे खूप मोठं सामाजिक कार्य या ठिकाणी हाती घेतलेले गोरगरीब कष्टकरी गरीब लोकांच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोलाची अशी भेट आहे ते या ठिकाणी शाळेत आले त्याचबरोबर हे पॅड वाटप केलं त्यासाठी आमच्या सहकारी श्रीमती कवडे मॅडम यांना मी विनंती करतो की साहेबांचा आपण या ठिकाणी आभार मानावा. तरी तुम्ही कसे आभार व्यक्त करावे तुमचे दादा शब्दातून कसे आभार व्यक्त करावे तुमचे तुमच्या निधीच्या विशेष आदराने करून आले असते थोडं इकडे बघा कॅमेरा अरे काही पैसे दिलेत काय का बिल करत भेटले म्हणजे सुविधा असते आपली देखील उपस्थित असणारे परंतु माझ्या गावाचे परिचित असले सर्व त्या ठिकाणी उपस्थितांचं परत एकदा हो फोन आलाय
तिथून बघायचं हा इकडे पाहायचंय समोर इकडे इकडे या कॅमेरा